नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीचा सुगंधित मसाले भात। हा भात लंच बॉक्ससाठी, झटपट जेवणासाठी आणि पाहुण्यांसाठीही एकदम परफेक्ट आहे। सर्वात आधी आपण इथे तांदूळ घेऊ। मी घरी वापरणारा तांदूळच घेतला आहे। तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू देऊ। आता एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, थोडेसे आले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे सुके खोबरे यांना मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ। आता फोडणीसाठी मी 2 तमालपत्र, 2 कलमीचे तुकडे, 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंगा आणि 2 वेलची घेतल्या आहेत। कुकरमध्ये 1 चम्मच तेल आणि 1 चम्मच तूप गरम करून घेऊ आणि आता गरम तेलामध्ये सर्व खडे मसाले घालून घेऊ। आता एक मध्यम आकाराचा कांदा टाकून घेऊ। कांदा परतला की आपण वाटलेले हिरवे वाटण टाकून घेऊ। आपण हे वाटण कच्चेच वाटले होते, म्हणून वाटणाला चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। आता एक टोमॅटो टाकून घेऊ। मीठ, हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला। आणि आता भाज्या टाकून घेऊ। फुलगोबी, आलू, गाजर आणि हिरवे मटर यांना टाकून आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी किंवा जास्त करू शकता। आता एक झाकणी झाकून भाज्या थोड्या शिजवून घेऊ। भाज्यांना तेल सुटले की त्यात तांदूळ घालून घेऊ। तांदळाला हलक्या हाताने फिरवायचे आहेत, नाहीतर तांदूळ तुटू शकतात। आता इथे मी 1 कप तांदळासाठी 2 कप गरम पाणी घालून घेते आहे। तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे। वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकून मिक्स करून घेऊ आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊ। तयार आहे गरमागरम मसाले भात। दही, रायता किंवा कोशिंबीर सोबत खूपच छान लागतो। मित्रांनो, आम्ही यूट्यूबवर नवीन आहोत। तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब